नमस्कार, मी सुमित. आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क. खरं तर आपण न्यूज संदर्भात व्हिडिओ आपल्या या चॅनलवर बघत असतो, परंतु आज पहिल्यांदाच एक ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ मी शूट केला आहे. करावा असा वाटला आणि वाटलं की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांसमोर, मराठी माणसांसमोर हा देखील प्रेक्षणीय स्थळ जावं आणि त्यांना देखील या स्थळाची माहिती व्हावी, यासाठी हा व्हिडिओ शूट करतोय. नक्कीच तुम्हाला आवडेल अशी माझी आशा आहे. तर मित्रांनो, मी सध्या आहे राजस्थान अजमेर जिल्ह्यातील किशनगड या एका छोट्याशा शहरामध्ये. हालाकी शहर जरी छोटं असलं तरी याची कीर्ती ही जगभर आहे. त्याचं कारण असं की या किशनगडला आपण मार्बल सिटी या नावाने देखील याचा सिटीचा उल्लेख होतो. येथे हजारो फॅक्टरींच्या माध्यमातून मार्बलचं काम या ठिकाणी चालतं. घराची मार्बल असेल, मंदिरं आपण जे सुंदर सुंदर बघतो, संगमरवरी दगडाची असेल, लाल दगडाची असेल, ती संपूर्ण नक्षी कामगार या ठिकाणी किशनगडच्या मार्बलमध्ये पाहायला मिळतात. खरं तर आपण अनेक ठिकाणी बघतो, भाजीची मंडी असेल किंवा कपड्यांचा व्यापार संघ असेल, परंतु मार्बलची मंडी म्हणून ज्याला आपण संबोधतो असं हे किशनगड शहर आहे. किशनगड मार्बल असोसिएशननी एक उत्तम उदाहरण टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशी बनावी याचा आहे, जो हजारो फॅक्टरीच्या माध्यमातून या ठिकाणी संगमवर असेल किंवा अनेक पत्थरांचा मार्बलचा टाकाऊ पदार्थ आहे तो निघतो. त्याची विल्हेवाट कशी करावी यासाठी या असोसिएशनच्या वतीने एक चांगला उत्तम पर्याय निर्माण केला आणि त्याला एक चांगलं पर्यटनाचं नाव, डम्पिंग यार्ड असं त्या परिसराचं नाव. कसल्याही प्रकारचे चार्जेस नसले तरीही इथलची जी किशनगड मार्बल असोसिएशन आहे त्याची परमिशन घेणं गरजेचं असतं. यांच्या परमिशन शिवाय आपण त्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही. अशा प्रकारे आता आम्ही या ठिकाणी ही परमिशन पर्ची त्यांच्याकडून लिहून घेतलेली आहे आणि ही पर्ची घेऊन आता आपण त्या ठिकाणी डम्पिंग यार्डमध्ये प्रवेश करणार आहोत. ठिकाणी आहोत ते आहे डम्पिंग यार्डचा परिसर. हा परिसर संपूर्णतः किशनगड मार्बल असोसिएशन द्वारा निर्मित हे स्थान आहे. याची आता पर्यटन स्थळामध्ये गणना खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. या ठिकाणी फक्त पर्यटकच नव्हे तर हिंदी चित्रपटातील कलाकार जसे की टायगर श्रॉफ असेल, सोनाक्षी सिन्हा असेल, सलमान खान असेल, कपिल शर्मा असेल, असे विविध कलाकारांनी देखील या ठिकाणी, हनी सिंग असेल त्याचं रॅप सॉन्ग देखील या ठिकाणी शूट करण्यात आलेलं आहे. असे विविध कलाकुसरीने बनवलेली ही डम्पिंग यार्डची कलाकृती नक्कीच आपल्याला आवडेल. चला आपण बघूया याचा परिसर कशा पद्धतीने आहे आणि हा का लोकांना या ठिकाणी मोहित करतो. स्वच्छ आणि निर्मळ, त्याच्यामध्ये आकाश देखील आपल्याला स्पष्ट दिसेल असं स्वच्छ पाणीचा साठा त्या तलावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी जसं मी आत्ता सांगितलं की चित्रपटाची शूटिंग तर झालेली आहे, परंतु पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात. लग्नाआधी नवजोडपं आपली प्री वेडिंग शूट करत असते, फोटोग्राफी असेल, व्हिडिओग्राफी असेल, याची देखील डिमांड या जागेला असते, त्याचे चार्जेस असतात. खरं तर एवढी सुंदर जागा
तुम्हाला अगदी मोफत एकदा नक्की तुम्ही या जागेला भेट द्या. जर राजस्थानमध्ये अजमेर शहरामध्ये तुमचं येणं झालं तर नक्कीच तुम्ही या डम्पिंग यार्डच्या परिसराला भेट देऊन इथचा आनंद तुम्ही घेऊ शकता. आम्ही देखील पूर्ण फॅमिली या ठिकाणी आलो आणि संपूर्ण परिसर पाहिला तर नक्कीच आम्हाला देखील आवडला. महाराष्ट्रातील खास करून प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो किंवा जे महाराष्ट्रातील चित्रपट निर्माते आहेत, चित्रपट दिग्दर्शक आहेत, त्यांच्यासाठी देखील अनेक शूटसाठी हा परिसर खूप चांगला आहे.